श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आज मी माझं दुपारनंतरचं छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, पण घरातील कामं मात्र सगळ्यांची सारखीच असतात. आज आप्पे करायचे म्हणून मी रात्री डाळ तांदूळ भिजत घातले होते. ते मिक्सरला बारीक करून मस्त फर्मंट होण्यासाठी ठेवून दिलं होतं. सकाळची सगळी कामावरून थोडी विश्रांती घेतली होती. त्यानंतर नंतरच्या कामांना सुरुवात केली. रोजची कपडे धुवून वाळवून घडी घालून ठेवायची हा रोजचाच नियम. पण अलीकडे थोडं दमट वातावरण असल्यामुळं कपडे वाळत नाहीत. मग असं 2-2 दिवसाचा कपड्यांचा ढीग होतो आणि मग घड्या घालून नीट जागेवर जाईपर्यंत घरभर पसारा होतो. कपडे सगळी घडी घालून ठेवलीत. त्यानंतर घरातल्यांची चहाची वेळ. आमच्या घरातील सगळ्यांना सकाळी आणि दुपारी चहा लागतोच. कधी-कधी वाटतं रोज तेच काम, पण खरं तर या लहान सहान कामामुळेच घराला घरपण येतं. घर सांभाळणं ही एक मोठी जबाबदारी आहे, जी आपण स्त्रिया अगदी छान पद्धतीने पार पडतो. आणि ही जबाबदारी कधी पैशात मोजता येत नाही. आपण ह्या गोष्टी अगदी निस्वार्थपणे हँडल करत असतो. सध्या मी चहा घेत नाही. सध्या म्हणण्यापेक्षा मला वाटतं मी 6 ते 7 वर्ष झाली असतील चहा बंद करून. घरातील कामाबरोबर थोडा वेळ निवांतपणा मिळावा म्हणून चहाच्या बदल्यात थोडं दूध घेत असते मी. स्वच्छता, झाडलोट हे आपलं नित्याचंच आहे. मी सगळं घर आता झाडून लोटून स्वच्छ करून घेतलंय. माझं टेरेस गार्डन आता आम्ही दारात केलंय. आपल्या नजरेसमोर झाडं असली की त्यांची छान निगा आपण करत असतो. संध्याकाळच्या वेळी मी अशी झाडांना पाणी घालून घेत असते. पानावर छान असा पाण्याचा फवारा केला की झाडं अशी टवटवीत होतात, अशी खुलून दिसतात. आपण दुसऱ्यासाठी खूप काय करत असतो, पण त्यासोबत आपली आवड पण जोपासली पाहिजे. मला नेहमी नवीन गोष्टी करायला आवडतात. मी थोडा वेळ रोज असा झाडांसाठी देत असते. झाडांना पाणी घालून झाले, आता जेवणाची तयारी करून घेऊया. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आप्पे करायचे आहेत म्हणून पीठ फर्मंट करायला ठेवलं होतं. त्याची तयारी करून घेऊया. सगळ्यात आधी चटणीची तयारी करून घेते. एका भांड्यात शेंगदाणे भाजून घेतले. चटणीसाठी लसूण, खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर, थोडं मीठ आणि आल्याचा बारीकसा तुकडा घातलाय. हे आता मिक्सरला मस्त बारीक करून घेऊया. ते एका भांड्यात काढून घेऊन चटणीची फोडणी करून घेऊया. आणि फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता घातलाय. ही गरम गरम फोडणी चटणीत ओतायची आणि त्याचसोबत 2 चमचे दही पण घालायचं. दह्यामुळं छान चव येते चटणीला. मस्त ढवळून घेतलं आणि मस्त चवीची चटणी तयार. चटणी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे मी आता सकाळी सगळी स्वच्छ करून ठेवलेली भांडी पण ट्रॉलीमध्ये लावून घेते. एखाद्या वेळेस भांडी सुकलेली नसली तर मी कापडाने स्वच्छ पुसून घेऊन मगच ती ट्रॉलीत लावत असते. त्यामुळे काय होतं, ट्रॉल्या गंजत नाहीत आणि झुळं पण होण्याची शक्यता खूप कमी असते. आणि ट्रॉल्यांच्यामुळे किचनमध्ये भांड्यांचा जास्त पसारा दिसत नाही. बघा इकडे आप्प्याचं पण बॅटर किती मस्त फुगले. त्यात थोडं मीठ घालून ढवळून घेऊन आप्पे करायला घेते. आमच्या घरातील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे आप्पे. इकडे तवा पण तापलाय. तव्याला तेल लावून त्यात आता पीठ घालून भाजायला ठेवूया. आप्पे आतून छान भाजण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम करून ठेवायची, म्हणजे आप्पे आतून छान भाजतात. एका बाजूने आप्पे छान भाजलेत. आता दुसरी बाजू पलटून घेतली आणि भाजायला ठेवली. बघा किती मस्त टमटमीत फुगलेत आप्पे. आणि अशाच पद्धतीने सगळे आप्पे मी भाजून घेतले. या व्हिडिओमधून माझी जर एखादी कल्पना तुम्हाला जर आवडली तर नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.